तर कळवा मतदारसंघातून काँग्रेसचे शकील अहमद आघाडीवर आहेत। तर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कल वेगाने बदलणारे हे चित्र कशा प्रकारे बदलतंय लक्ष असेल। कळवा मतदारसंघातून काँग्रेसचे शकील अहमद आघाडीवर। पोस्टल मतांमध्ये एनडीएने आघाडी घेतलेली आहे। ते एनडीए 76 आणि महाआघाडी या ठिकाणी 49 जागांवर आहे आणि आता महाआघाडीने सुद्धा आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि महाआघाडी आता 50 पर्यंत पोहोचलेली आहे। आरजेडी 38 जागांवर आणि भाजप 40 जागांवर खरी टक्कर भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये आहे। नक्कीच तर जेडीयू सुद्धा 30 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। जवळपास 50% जागांचे कल हाती आले। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। एनडीए 76 आणि महाआघाडी 50 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आरजेडी 38 आणि भाजप 40 जागांवर आघाडीवर। त्यामुळे भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। तर जेडीयू देखील 30 जागांपर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे। तर 122 ची मॅजिक फिगर आहे आणि बहुमताच्या आकड्याइतके कल समोर आलेले आहेत। तर बहुमताच्या आकडे इतके कल समोर आले। एनडीए 76 आणि महाआघाडी 52 जागांवर इथे आघाडीवर आहे। जेएसपी 3 आणि इतर 1 तर 132 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। तर या ठिकाणी मुख्य लढत जी दिसते ती भाजप आणि आरजेडी मध्ये आता 40 जागांवर दोन्ही पक्ष आघाडीवर आलेले आहेत। छपरा मतदारसंघातून आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत। तर छपरा मतदारसंघातून आरजेडीचे खेसारीलाल यादव आघाडीवर आहेत। तर भाजपच्या छोटी कुमारी या पिछाडीवर आहे। छपरा मतदारसंघ आरजेडी आता इथे भाजप आणि आरजेडी 40 वर पोहोचलेली आहे। बरोबरीमध्ये सामना आहे भाजप आणि आरजेडीचा। भाजप 40 जागांवर आघाडीवर तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू आहे। भाजप 42 जागांवर तर आरजेडी 40 जागांवर आघाडीवर। तर भाजप आणि आरजेडीतली ही काटेकी टक्कर आपण पाहतोय। 42 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे तर 40 जागांवर आरजेडीची आघाडी आहे। एनडीए 79 तर महाआघाडी 52 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 42 आणि आरजेडी आता 40 जागांवर आघाडीवर। पाटण्यामध्ये 14 पैकी 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे। नितीश कुमार सरकारमधले 10 मंत्री सुद्धा या ठिकाणी आघाडीवर आहेत। पाटण्याच्या 14 पैकी 7 जागांवर भाजपची आघाडी आहे आणि नितीश कुमार सरकारमधले सुद्धा 10 मंत्री आघाडीवर असल्याची ही माहिती। 135 जागांचे हे कल, मात्र त्यात सगळ्यात जास्त जागा 43 जागांची आघाडी घेत भाजप पुढे आहे। भाजप 43 आणि आरजेडी 40 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 31 जागांवर जेडीयूने देखील आघाडी घेतलेली आहे आणि एनडीए आता विजयाच्या दिशेने दिसते। 80 जागांवर आता एनडीए आघाडीवर आहे। महाआघाडी या ठिकाणी 52 जागांवर आघाडीवर। तर 136 जागांचे हे कल, मात्र त्यात एनडीएने आघाडी घेतली आहे। 44 जागांसह भाजप सगळ्यात पुढे आहे। जेडीयू 31 जागांसह कलांमध्ये पुढे आहे। एलजेपी 4, एचएम 2 अशा जागांसह एनडीए 81 जागांवर आघाडीवर आहे। या कलांमध्ये शतक कोण पूर्ण आधी करणार याकडे लक्ष असेल। एनडीए 85 जागांवर आघाडीवर। आकडे एनडीएचे सर्वाधिक या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहेत। 141 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये 85 जागांवर